रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात. त्याचे वनस्पतिशास्त्रीय नाव एलिओकार्पस स्फेरिकस असे आहे. हा सदाहरित वृक्ष हिमालयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. साधारणतः समुद्रसपाटीपासून 3000 मीटर उंचीवर ही झाडे कपारीत चांगली वाढतात. रुद्राक्षाचे झाड 8 ते 12 मीटर उंच असते. त्याची साल गडद करडी असते. या झाडाचे लाकूड हलके, मजबूत व चिवट असते. फळ्या, खोकी, कपाटे बनवण्यास त्याचा उपयोग होतो. या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार, थोडी लांब असतात. या वृक्षाला पानांच्या बंगलेत लोंब्या येऊन पांढरी शुभ्र, मंद वासाची फुले येतात. एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल, जांभळट रंगाची फळे येतात. या फळातील गर आंबट चवीचा पांढुरका व चिकट असतो. मेंदूचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बीला रुद्राक्ष म्हणतात. ती कठीण आवरणाची व नक्षीदार असते. खऱ्या रुद्राक्षाला आरपार भोक असते. त्याला वाहिनी म्हणतात. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. हा पाण्यात टाकल्यास सरळ खाली जातो. त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. टांगलेल्या स्थितीत ते दक्षिणोत्तर दिशा दाखवतात. त्यांना कीड लागत नाही. रुद्राक्ष हातात धरला तर स्पंदने जाणवतात. उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रूपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. हिंदू, बौद्ध, शीख व मुस्लिम धर्मामध्येही रुद्राक्ष पवित्र मानतात. कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरतात. रुद्राक्ष महिमा व इतिहास. नारद, नारायण संवाद. रुद्राक्ष महिमा आपल्या अनेक शास्त्रांतून सांगितला आहे. देवी भागवतात सांगितले आहे की स्नानादीने निवृत्त होऊन शुद्ध वस्त्र परिधान करावं व भस्म लावून रुद्राक्षमाला धारण करावी. नंतर विधीसहित मंत्र जप करावा. जर 32 रुद्राक्ष गळ्यात, 40 मस्तकाभोवती, 6 दोन्ही कानात, 12 दोन्ही हातात, 16 दोन्ही भुजात, 1 शेंडीत, तसेच 108 रुद्राक्ष वक्षस्थळी धारण केल्यास, धारण करणारा स्वतः नीलकंठ शिव बनतो. रुद्राक्षास सोने किंवा चांदीच्या तारेत ओवून शेंडीत व कानात धारण करावे. यज्ञोपवीत, हात, कंठ व पोटावर रुद्राक्ष धारण करून पंचाक्षर मंत्र नमः शिवाय चा जप करावा. विद्वान पुरुषाने प्रसन्न मन व निर्मल बुद्धीने रुद्राक्ष धारण करावेत. कारण तोच शिवज्ञानाचे प्रत्यक्ष साधन आहे. जो पुरुष रुद्राक्ष शेंडीत धारण करतो त्याच्यासाठी रुद्राक्ष तारकतत्वा ओंकार प्रमाणे महान आहे. दोन्ही कानात धारण केलेले रुद्राक्ष साक्षात शिव स्वरूप आहेत. यज्ञोपवीतामध्ये धारण केल्यास रुद्राक्ष वेदांप्रमाणे असतात. हातात धारण केल्यास दिशाप्रमाणे, तसेच कंठात धारण केल्याने सरस्वती व अग्निदेवतेप्रमाणे महिमावान असतात. रुद्राक्ष धारणाचा निर्देश 4 आश्रमांत व 4 वर्णांत केलेला आहे. रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात रुद्राक्ष बनतात. रुद्राक्ष धारण करणाऱ्यांना निषिद्ध दर्शन, निषिद्ध श्रवण, निषिद्ध स्मरण, निषिद्ध वस्तूपासून दोष लागत नाही. जरी तो निषिद्ध वस्तू हुंगेल, निषिद्ध पदार्थ खाईल किंवा निषिद्ध मार्गक्रमण करील तरी तो पापमुक्त राहतो. जरी रुद्राक्ष धारण केलेला मनुष्य कोणाकडे जेवला तर साक्षात रुद्राने जेवण केले असे मानावे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करणाऱ्यास श्राद्धदास जेवण घालतो त्यास पितरलोकाची प्राप्ती होते. जे लोक रुद्राक्षधारीचे चरण धुवून ते जल पितात ते सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात जातात. जे मनुष्य भक्तीसहित रुद्राक्षयुक्त स्वर्णाभूषण धारण करतात ते रुद्रत्व प्राप्त करतात. पुढील भागात लाईक करा, सबस्क्राईब करा.